नमस्कार. आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ 11 शिकणार आहोत. कामात व्यस्त आपली अंतरिंद्रिय. कामात व्यस्त म्हणजे कुठली? आपल्या अंतरमध्ये जी काही बिना सांगता काही इंद्रिय काम करत असतात ती म्हणजे अंतरिंद्रिय. लक्षात ठेवा. बघा, थोडे आठवा, तुम्ही त्याविषयी अगोदर 4थीला 3रीला पाहिलं असेल. बघा, वर्गातील सर्वसाधारण म्हणजे साधारण उंचीच्या विद्यार्थ्याकडे लांब व जाड कागद घ्या. हा कागद भिंतीवर पक्का चिटकवा. त्यापुढे एका मुलाला उभे करा, दुसऱ्या मुलाला त्याच्या शरीराचे बाह्य रेषा कागदावर काढायला सांगितलं. आकृतीमध्ये दाखवलंय म्हणजे तिथं उभं राहायचं. कुठल्याही साईडनं पाठ करून उभा राहावा, नाही तर तोंड करून उभा राहावा, कागदाच्या किंवा फळा असेल तर. आणि तिथं एखाद्याला खडूने काय करा, आपलं चित्र रेखाटायला सांगा. बघा, आता वर्गातील एका विद्यार्थ्याला शरीराच्या बाह्य रेषेच्या आत पुढील अंतरिंद्रियाची योग्य ठिकाणे दर्शवायला सांगा. म्हणजे आपल्या शरीरात आता समजा चेहरा घेतला, चेहऱ्याच्या आतमधील कुठली कुठली इंद्रिय आहेत ते त्यांना सांगायला लावा. म्हणजे त्यामुळं काय होतं, त्याला तर माहिती पडते, पण त्याचबरोबर जी काही बाकीची मुलं आहेत त्यांचाही अभ्यास होतो. लक्षात ठेवा, कारण आपल्या शरीरामध्ये कुठली कुठली अंत इंद्रिय आहेत ते आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ मेंदू असेल, फुफ्फुस असेल, हृदय असेल, जठर असेल, ही अंतरिंद्रिय आहे त्याची आपल्याला माहिती होते आणि ते कुठल्या भागात असतात हे आपल्याला समजलं जातं. आता बघा, आता प्रत्येक इंद्रियाविषयी पुढील गोष्टी आठवा. म्हणजे काही त्यांनी सांगितलेल्या अटी आहेत. बघा, पहिलं, ते शरीराच्या कोणत्या पोकळीत येतात. मेंदू असेल तर कुठल्या पोकळीत येतो, फुफ्फुस असेल तर आपल्या शरीराच्या कुठल्या पोकळीत येतो. फुफ्फुस कुठे येतं? छातीच्या भागात येतं, बरोबर आहे का? फुफ्फुसाचा. हृदयाचा भाग कुठे येतो? जठराचा कुठल्या पोकळीत येतो ते लिहायचं. आणि त्यांचं कार्य काय करतं, म्हणजे मेंदू काय कार्य करतं. उदाहरणार्थ बघा, मेंदू काय करतं, दुसऱ्याकडून जे काय हे आपल्याला जरी चिमटा घेतला तर ते मेंदूला अगोदर कळलं जातं. मग मेंदू त्या स्किन पर्यंत म्हणजे जिथून चिमटा घेतं तिथं ते दुखणं किंवा काय ते दुखायला लागणं ही आपल्याला समजलं जातं मेंदूच्या मार्फत. असे कार्य कोणते, बाकी जी काय अंतरिंद्रिय आहेत ते. त्याचे संरक्षण करणारी हाडे कोणती, म्हणजे फुफ्फुस असेल, मेंदू असेल, हृदय असेल, जठर असेल, बाकीची दुसरी इंद्रिय असतील, श्वसन वगैरे, तर ते संरक्षण करणारी हाडे कोणती आहेत ते विचारले. नंतर बघा, सांगा पाहू. तुम्ही पुस्तक वाचत असताना तुमच्या शरीरात सुरू होणाऱ्या कोणकोणत्या क्रियाची तुम्हाला जाणीव होते. म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर तुमची कोणकोणती इंद्रिये कार्य करण्याची स्थिती चालू होते. एक तर हृदय, फुफ्फुसाची जी काही कामं आहेत ती रेग्युलरली म्हणजे इनडायरेक्टली चालू असतात. आपण थांबू, श्वसनही असेल, श्वास आपण रोखून धरायचं म्हणला तरी आपण रोखू शकत नाही. अशी काय म्हणजे जी काही ठराविक इंद्रिय आहे ते त्यांच्या इच्छेने चालणारे असते. मेंदू असेल, म्हणजे अभ्यास करताना, वाचन करताना अजून कोणती इंद्रिये स्टार्ट होतात, चालू होतात हे त्यांनी विचारलेलं आहे आणि त्याची तुम्हाला जाणीव होते अशा क्रियांची ते विचारले. बघा, आपल्या शरीरात श्वसन, पचन अशा अनेक क्रिया ठराविक इंद्रियामार्फत सतत चालू असतात. श्वसनाची क्रिया म्हणजे श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर टाकणं, किंवा जे काही आपण अन्न खातो, पचनाची जी क्रिया आहे डायरेक्टली पोटात आपल्या जठरात अन्न जात नाही. जठर म्हणजेच पोट, स्टमक म्हटलं जातं त्याला. आपण जे अन्न खातो ते अगोदर मुखात टाकलं जातं, मुखातून दातावाटे चावलं जातं, त्यानंतर ते नळीच्या सहाय्यानं काही इंद्रियाच्या मार्फत पुढं ढकललं जातं. मग ते काय होतं, कुठंतरी जठरमध्ये आपल्या पोटात येत असतं. अशा बऱ्याचशा क्रिया चालत असतात. लक्षात ठेवा, या काही क्रिया घडून आणणारी इंद्रियाविषयी आपण माहिती घेणार. म्हणजे ही कशी चालू होतात ह्या इंद्रियांची आपण आता माहिती घेणार आहोत. बघा, करून पहा. करून पहा नेहमी काय असते, एक ऍक्टिव्हिटी असते, ती तुम्ही करून पाहायची. बघा, निवांत बसलेल्या स्थितीत 1 मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता ते घड्याळाच्या मदतीने मोजा. तुम्ही घरी असाल त्यामुळे तुम्ही करून बघू शकता. म्हणजे निवांत म्हणजे कुठलीही हालचाल न करता एका ठिकाणी बसलेला आहात तेव्हा तुम्ही 1 मिनिटात किती वेळा श्वास घेता, म्हणजे आपलं श्वास ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, हे किती वेळा घडतं हे नोंद करायचं 1 मिनिटात. आणि त्यावरून तुम्ही 1 तासात साधारणपणे किती वेळा श्वास घेतात ते सांगा. म्हणजे 1 मिनिटात तुम्ही म्हणजे 1 मिनिटाचं काढले की 1 तासाचं तुम्ही त्यांना काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 1 तासाचं निघून जाईल. 1 मिनिट जेवढं येईल तेवढेच
एका तासात किती असतात 60 मिनिटं असतात गुणुले 60 करायचं म्हणजे तुम्ही एका तासात किती वेळा श्वास घेता हे समजून येईल. पहिला घटक बघा श्वसन. बघा जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तिन्ही गोष्टीची गरज आहे. म्हणजे आपलं जे जीवन जगण्यासाठी आपल्याला माहिती आहे पाण्याची गरज आहे, त्याचबरोबर श्वसनासाठी हवेची गरज, जिवंत राहण्यासाठी त्याचबरोबर अन्नाचीही गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीरात सतत होत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपला श्वासोच्छ्वास सतत चालू असतो. म्हणजे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा कुठं हवेतून होतो का घरात बसलाय एका तुम्ही बंदिस्त खोलीत बघा आणि बाहेरच्या वातावरणात बघा श्वसनाला कुठला त्रास होतो. बंदिस्त खोलीत काय होतं श्वसन घेण्यास जास्त त्रास होतो. हवेत कसं होतं ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि आपल्याला श्वास घेण्याला सोपं जातं. आपल्या शरीरात श्वसनाचे काम करणारी इंद्रिय आहेत. पुढील पानावर त्याची नावे व त्याची थोडी माहिती दिलेली आहे ती समजून घ्या. म्हणजे श्वसनाविषयी बघा इथं आकृती दिलेली आहे. श्वसन संस्था कशी चालू होते बघा. नाक, श्वसन नलिका, फुफ्फुस आणि श्वसन पटल. बघा काय होतं वरील आकृतीमध्ये श्वसन इंद्रिय दाखवली आहेत. कुठली कुठली श्वसन पटल, फुफ्फुस, श्वसन नलिका, नाक. बघा काय सांगितलंय श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वसन नलिकेत जाते. बघा आकृती दाखवले जी काही नाक आहे या नाकाच्या साहाय्यानं ती काय केले श्वसन नलिकेत येते. श्वसन नलिकेतून बघा 2 शाखामार्फत म्हणजे आपल्याला 2 फुफ्फुस असतात आकृतीमध्ये दिसते जोडलेलं. नळीच्या वाटेत दिसतात 2 फुफ्फुस आहेत. त्या फुफ्फुसात ती काय केली जी काय आपण ऑक्सिजन घेतलेला आहे हवा घेतलेली आहे ती तिथं फुफ्फुसामध्ये आली जाते श्वसन नलिकेच्या साहाय्यानं. श्वसन नलिकेच्या 2 शाखांमुळे हवा फुफ्फुसात शिरते. फुफ्फुसात या दोन्ही शाखापासून अनेक शाखा फुटलेल्या असतात. बारीक रेड कलर मध्ये आपल्याला दिसून येतात. बऱ्याचशा शाखा दिसून येतात फुटलेल्या. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. हे जे आकृतीमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. या पिशव्याला नाच वायुकोश म्हणतात. म्हणजे ज्या पिशव्या दिसतात त्यांच्या प्रत्येक टोकाला तो म्हणजे त्या पिशव्यांना वायुकोश असं म्हणलं जातं. उरो पोकळी व उदर पोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो त्याला श्वसन पटल म्हणतात. खाली दिसतोय बघा. श्वसन पटल म्हणजे काय आपण जेव्हा श्वास घेतो आपल्याला जाणवत असेल असं श्वास घेतला जोरात की आपलं काय होतं क्रिया चालू होतात. म्हणजे खालीवर ते श्वसन पटलामध्ये चालू होतं. खालीवर म्हणजे आपल्याच्या फुफ्फुसाचा भाग आहे त्याच्या खालच्या भागात हे जाणवतं. घेऊन बघा श्वसन आणि सोडून पहा त्याला श्वसन पटल म्हणतात. नंतर बघा श्वसन पटल व त्याची हालचाल. श्वसन पटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासोच्छ्वासावाटे हवा नाकावाटे घेऊन श्वसन नलिका व तिच्या शाखांतून पुढे वायुकोशात भरते. म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास घेता ती श्वास कुठे येते श्वासावाटे ती श्वसन नलिकेत येते तेव्हा श्वसन पटल काय होतं खालच्या दिशेने ढकलले जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास हवा आत घेता शरीराच्या आत तेव्हा ते श्वसन पटल आहे ते काय खालच्या दिशेने सरकलं जातं आणि श्वसन पटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छावाटे हवा बाहेर टाकते. म्हणजे जे श्वास घेतलं की काय होतं श्वसन पटल खाली ढकललं जातं आणि जेव्हा तुम्ही हवा बाहेर टाकता तेव्हा ते काय होतं श्वसन पटल वर सरकलं जातं. लक्षात ठेवा. नंतर बघा वायूची देवाणघेवाण. वायुकोशामधील बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाभोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात नेला जातो. त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशामध्ये हवेत मिसळतो. उच्छवाटाच्या वेळी शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडची वायूंची देवाणघेवाण चालू होते. म्हणजे ऑक्सिजन आत घेणे कुठे श्वसन पटलात येतं श्वसन पटलात आलं तेव्हा काय होतं ते खालच्या दिशेने ढकललं जातं आणि जेव्हा बाहेर टाकतो तेव्हा ते काय होतं श्वसन पटल वर ढकललं जातं. म्हणजे ही ऑक्सिजन घेणं कार्बन डायऑक्साईडची जी काय आहे वायूंची देवाणघेवाण चालू होते. माहिती आहे का तुम्हाला. बघा शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असू शकतात. तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात. त्यांचा शरीराला त्रास होऊ शकतो. श्वसन इंद्रियाच्या आतील त्वचेला बारीक केसासारखी
लव असते, म्हणजे जिथून आपण श्वास घेतो तिथे एक बारीक बारीक असं केसासारखं एकदम बारीक असा भाग असतो श्वसन इंद्रियाच्या आतल्या स्तरावर, म्हणजे जिथून श्वास घेतो त्याच्या आतील जी काही इंद्रिय आहे त्याच्यावर एक चिकट बुळबुळीत स्लेम असतो, चिकट पदार्थ असतो म्हटलं तरी चालेल. हवेतील कण त्यावर चिटकून असतात, परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण नाकात वगैरे आपल्याला जाणवते काहीतरी घाण झालेलं आहे, ते म्हणजे काय होतं ते केसामध्ये ते साठलं जातं आणि जेव्हा म्हणजे हवा आपल्याला दिसत नाही बरोबर, पण जेव्हा श्वास घेतो ते नाकातील जी काही बारीक केस आहेत त्याच्यामध्ये ती घाण आहे ती अडकली जाते, श्वास तेवढा हवा तेवढीच घेतली जाते आणि दूषित जी आहे ती आपल्या नाकाच्या केसामध्ये अडकली जाते आणि परत ती घाण निघून जाते. त्यामुळे आपल्या शरीराच्या फुफ्फुसापर्यंत ती घाण पोहोचत नाही, पण अति झालं तर ती पोहोचू शकते, लक्षात ठेवा. करून पहा. 100 मीटर धावून आलं तुम्ही एका मिनिटात किती वेळा श्वास घेतात ते मोजा. म्हणजे तुम्ही 100 मीटर धावून यायचं आणि तुमचा श्वास कसा चालतो आणि आपल्यालाही जाणवलं की अतिशय फास्ट रीतीने आपलं श्वसन चालू होतं. जेव्हा तुम्ही एकदम स्थिर अवस्थेत बसलेल्या अवस्थेत त्याचा श्वसन काय श्वास जो आहे तो काय होतो हळूवार चाललेला आपल्याला जाणून. करून पहा बघा. तुम्ही झोपलेला असताना एका मिनिटात किती वेळा श्वास घेता याची इतरांच्या मदतीने माहिती मिळवा. या दोन्ही मिळालेल्या कृतीमध्ये श्वसनाच्या संख्येत कोणता फरक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही धावून येता तेव्हा तर श्वसनाचं जे काही श्वसन म्हणजे श्वास जो घेतो तो काय असते संख्या जास्त असते, आणि जेव्हा तुम्ही स्थिर असता किंवा झोपलेल्या अवस्थेत तुम्ही दुसऱ्याला जरी सांगता तरी श्वास काय असतो आपण घेतलेला कमी असतो, कारण आपल्या शरीराची कुठलीच हालचाल होत नसते. नंतर बघा जरा डोके चालवा. श्लेम्स या पदाच्या रोजच्या भाषेत काय म्हणतात. श्लेम्स आपल्याला माहीत असेल, जो काय घाण चिकट पदार्थ तयार होतो आंघोळीच्या वाटी निघून जातो आंघोळ केल्यावर. नसेल तर तुम्ही रुमालन वगैरे साफ करत असाल ते तुम्ही सांगू शकता की तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणत असाल ते लिहू शकता. नंतर बघा धूम्रपानाचे परिणाम. धूम्रपान आपल्याला माहिती आहे, सतत धूम्रपान केल्याने धुरातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात, त्यामुळे फुफ्फुसात भरणाऱ्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही. म्हणजे बिडी वगैरे तुम्हाला माहिती आहे, बिडी का सिगरेट वगैरे म्हणतात, ते जर सतत धूम्रपान केलं तर ते काय होतं फुफ्फुसात साठून राहतात आणि त्याचं शुद्धीकरण सतत ते शुद्धीकरण होण्याआधी दुसरी हवा म्हणजे ते सिगरेट घेतलं जातं त्यामुळे त्याचं शुद्धीकरण होणं कठीण होतं, त्यामुळे ते फुफ्फुसाचा अवयव खराब झालेला आपल्याला जे सिगरेट वगैरे घेतात किंवा त्यांना कॅन्सरही होऊ शकतो. यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होत जाते. म्हणजे फुफ्फुस जे आपल्या शरीरात फुफ्फुस आहे ते सुद्धा पुढे जाऊन कुठंतरी कार्य करणं जरा कमी होतं. म्हणजे जे अगोदर करत होतं ते काय होतं त्याची हालचाल हळूहळू, कारण सतत ती धूर आहे सिगरेटचा तो सतत आत घेतल्यामुळे काय होतं फुफ्फुस वीक होतं, त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. परिणामी फुफ्फुसाचे विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सिगरेट किंवा विडीतील तंबाखूच्या धुरीतील कणाचा चिकट थर वायुकोशाच्या आतील बाजूला जमू लागतो, त्यामुळे शरीराचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होते. साठून राहिल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा हे म्हणजे आपल्याला त्रास होतो आणि त्याच्यामुळे काय होतं श्वसन घेण्यालाही त्रास होतो. अशा दुष्परिणामात धूम्रपान करणाऱ्या श्वसन इंद्रिय संबंधीचा रोग, फुफ्फुसाचे कर्करोग म्हणजे हा एक कॅन्सरच आहे म्हणलं तरी चालेल, कर्करोग म्हणलं जातं, असे दुधीर रोग म्हणजे त्या लोकांना होऊ शकतात, लक्षात ठेवा. ते प्रत्यक्ष धूम्रपान. आपल्या आसपास धूम्रपान करणारे लोक सतत असल्या स्वतः धूम्रपान न करताही आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. का बघा, कारण जर तुम्ही जो काही धूम्रपान करणारा व्यक्ती असेल तो सिगारेट वडत असेल, जर तुम्ही त्यांच्या सतत सानिध्यात आला तर तो धूर काय होतोय नाकावाटे आपल्या शरीरात जाणार आहे, बरोबर आहे का. त्या धुराच्या माध्यमातून आपल्याला हे आजार, आपण धूम्रपान न करताही ते आजार आपल्याला उद्भवू शकतात, लक्षात ठेवा. म्हणून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर कायद्याने निर्बंध आणला आहे. म्हणजे बरेच ठिकाणी तुम्ही पाटी वाचली असेल की एखाद्या पाटीवर लिहिलं जातं की इथं धूम्रपान करण्यास मना आहे, कारण तिथं जास्त गर्दी होत असेल तिथं धूम्रपान करण्यास मनाई केली जाते किंवा ते चिन्हही दाखवलं जातं, तुम्ही पाहिलं असेल. नवा शब्द शिका. पाचक रस. पचनक्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रव पदार्थ म्हणजेच पाचक रस होय. म्हणजे पचनक्रिया म्हणजे जे काय आपण अन्न खाल्लेलं आहे त्या अन्नाचे पचन करणार जो काही द्रव पदार्थ आहे, द्रव पदार्थ म्हणजे पाण्याचा जो काही फॉर्म असतो तो द्रव पदार्थ म्हणजे पाचक रस. नंतर ग्रंथी. विशिष्ट द्रव स्त्रवणारे इंद्रिय.
म्हणजेच ग्रंथी. नंतरचा बघा घटक पचन. श्वसन झाला, नंतरचा पचन बघा. अन्ननलिका, पचन इंद्रिये व त्यांच्या कार्याविषयी थोडी माहिती घेऊ. बघा त्यातील अन्ननलिका, आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते, म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम करणाऱ्या शरीरातील एक अतिशय लवचिक व लांब नळीच्या विविध भागामध्ये पार पडते. या नळीला अन्ननलिका म्हणतात. आकृतीमध्ये दाखवते ही लांब सडक जी काही नळी दिसते तीच म्हणजे काय आहे, आपल्या शरीराची अन्ननलिका आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा, या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड व खालचे टोक म्हणजे गुरुद्वार. ते दिसून येतं व हे वरचे तोंड म्हणजे आपण जिथून अन्न खातो आणि जे काही अन्न न पचलेलं अन्न आहे ते गुरुद्वारच्या साह्यानं खाली दाखवले बघ, गुरुद्वार त्याच्या साह्यानं बाहेर फेकलं जातं. अशा 2 नळ्या असतात पण त्याच्यामध्ये ते जॉईन केलेलं असतं. तोंडापासून गुरुद्वारपर्यंत एकच नळी जात असली तरी नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो. म्हणजे ती काय स्ट्रेट नळी आपण खाल्लं की अन्न एकच नळी येते सर डायरेक्ट गुरुद्वारच्या बाहेर पडतं असं काही नाहीये. मग अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागाची रचना व कार्य वेगवेगळे असते. अन्ननलिकेतील या विविध भागांना पचनेंद्रिये म्हणतात. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचक्रियेला मदत करतात. त्या आकृतीमध्ये दिसून येतं. आकृती तुम्ही बुकमध्ये काढा, अतिशय सोपी आहे. बघा तोंड दिलेलं आहे, लाळ ग्रंथी दिलेल्या, तोंडात अन्न घेतलं जातं, लाळेच्या साह्यानं ते पुढे ढकललं जातं, ते ग्रासिकामध्ये येतं अन्ननलिकेच्या आणि तिथून ते जठरामध्ये येतं. तिथं त्याला लागूनच यकृत ग्रंथी असते, तिथं स्वादुपिंड ग्रंथी दिसते. परत जठरामधलं अन्न अगोदर लहान आतड्यात येतात, लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जातात आणि ते मलाशय होऊन गुरुद्वारच्या बाहेर फेकलं जातं. बघा पचनेंद्रिय सांगितलेले आहे. अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचन क्रियेला सुरुवात. म्हणजे अन्न तोंडात घेतलं की चावण्याची क्रिया ती लाळेच्या साह्याने म्हणजे तिथं चालू काय होते, पचन क्रिया चालू होते. तोंडातील दात, जीव आणि लाळ सर्वांच्या क्रियेमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होता. आपल्या सर्वांना माहिती आहे, जो आपण सहज गिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेच्या मार्फत जठरात येते. जठर म्हणजे आपलं पोट. जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे. यात अन्न घुसळले जाते. म्हणजे काय, म्हणजे तिथं ते अन्न म्हणजे एकत्रित केलं जातं. जे काय तुम्ही सारखं म्हणजे सतत खाणं वगैरे टाळावं म्हटलं जातं बघा. कारण ते अन्न ते एकत्र झाले की आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास होऊ शकतो, कारण पोटात ह्या सर्व क्रिया चालू असतात. ते एकत्र मिक्स केलं जातं. तरच काय म्हणलं, हे घुसळलं जातं. जठरातील पाचक रसामुळे काही पचन क्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. येथे अन्नाच्या एक पातळ खिरीसारखा पदार्थ रूपांतर होतं. म्हणजे कुठं, जठरामध्ये एक पातळ खीर कशी असते त्याप्रमाणे तो पदार्थ आपल्या पोटामध्ये तयार होतो. तो पुढे काय होतं, लहान आतड्यात ढकलला जातो. पोटातून लहान आतड्यात येतो आणि प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटरचे असते. या आतड्यातील पाचक रसामुळे लक्षात ठेवा विचारलं जातं, प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे किती मीटरचे असते, तर ते किती मीटरचे असते, 7 मीटरचे असते. आतड्यातील पाचक रसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात. इथे काही ग्रंथीतील स्रवाची पचनास मदत होते. पचनातून शरीरात उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात ते शोषले जातात आणि उरलेला पदार्थ म्हणजे आपण म्हणतो रक्तात आपल्या म्हणतो हे कमी आहे ते कमी आहे. पोटातील अन्न जेव्हा लहान आतड्यात येतात जठरातून, तेव्हा काय होतं, जे काही रक्त आहे आपल्या शरीरातील ब्लड ते आवश्यक असणारं पोषण काय करतं, तिथं ज्यूस झालेलं असतं त्याच्यामुळे ते शोषून घेतं घटक. आणि हे फक्त भाजीपाला जे काही विटॅमिन्स मिळतं त्याच्यातून बाहेरच्या जंक फूडमधून कोणतंही आपल्याला न्यूट्रिशन मिळत नसतं, पोषण तत्वे. जे काही आपण घरचं अन्न खातो त्यातून ते पोषण तत्व मिळतं आणि त्याच्यातूनच ते आवश्यक असणारं घटक रक्त हे काय करतं, ब्लड शोषून घेतं, ॲब्सॉर्ब करून घेतं. नंतर बघा, उरलेल्या पदार्थात असलेल्या बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते. ते मलाशयात जमा होते. मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहतो आणि नंतर गुरुद्वाराद्वारे
विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते. लक्षात ठेवा गुरुद्वाराच्या. नंतर बघा, माहिती आहे का तुम्हाला, पहिला अन्न पचनाचे काम होण्यासाठी तसेच अन्न मार्गातून अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज पडते. नुसतं आपण अन्न चपाती खाल्ली तरी आपल्याला ती कोरडी लागते, 2-4 घास खाल्ले जातात, परत आपल्याला पाण्याची गरज पडते. किंवा एखादी पातळ भाजी असेल तरी आपण ते म्हणजे त्याच्यासोबत ते आपण इझिली गिळू शकतो असं त्यांनी सांगितलंय. बघा, पाण्याची गरज पडते. आपण पुरेसे पाणी पिलं नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. लक्षात ठेवा, सतत जर तुम्ही घट्ट पदार्थ खात गेला, आपण पातळ वगैरे आमटी टाळली जाते, त्याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही सतत ते घट्ट भाज्या वगैरे खात गेला तर आपल्याला बद्धकोष्ठता त्रास होऊ शकतो. म्हणजे शौचाला होताना खडा पडतो, तसेच शौचाला नियमितपणे होत नाही. शरीरातील इतर कुठलीच कामे पाण्याशिवाय होऊ शकत नाही. शरीरातील जी काही कार्य आहेत, जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढी चांगल्या रीतीने ते इंद्रिय काय करत असतात, कार्य करत असतात. लक्षात ठेवा, पचनक्रियेत जे पाणी शरीरात शोषले जाते त्या पाण्याचा इतर सर्वांसाठी उपयोग होतो. म्हणून पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे. तुम्ही जरी एखाद्या दिवशीच्या झाडाला सुद्धा बघा, पाणी नाही ओतलं तर ते काय होतात, कोम्यामध्ये गत दिसतात, कारण त्यांना ती गरज असते. किंवा पाणी काय होतात, पिवळी पडायला झालं, कारण पाण्याची जर आपल्या शरीराला सुद्धा कमतरता होईल, असेच काहीतरी त्रास आपल्याला उद्भवू शकतात. दुसरा अन्ननलिका व श्वसन नलिका दोन्हीची सुरुवात टोके घशात एकमेकाजवळ असतात. गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वसन नलिका बनवते. म्हणजे आपली जी अन्नाची नलिका आणि अन्न म्हणजे जे अन्न खाण्याची तोंड म्हणा, तोंडाचा जो भाग आहे, परत नाकातून जे श्वास घेतो त्याची नळी एकच आहे. तुम्हाला आकृतीमध्ये दिसून येईल बघा, जिथून आपलं तोंड आहे आणि वरच्या भागात काय नाक आहे, त्याची नळी काय आहे, एकच आहे. पण जेव्हा तुम्ही अन्न खात असता तेव्हा ते श्वसन नलिकेचा जो काही भाग आहे तो काय करतो, कव्हर झालेला असतो, म्हणजे झाकलं जातं. श्वसन नलिका बंद राहते. घाईघाईने अन्न खाताना ते श्वसन नलिकेत जाऊन आपल्या ठसका लागतो. जर तुम्ही फास्ट खात असाल तर ते काय होतं, जी काही श्वसन नलिका आहे त्याच्यात जर ते ओपन झालं तर काय आपल्याला होतं, ठसका लागतो. किंवा नाकावाटे आपल्याला त्याचा काही वेळेला बघा वास सुद्धा आला जातो, वेगळा एक प्रकारचा. त्या काय होतं, कारण दोघांची नळी एकच असते. म्हणून अन्न खाताना घाई करू नये, तसेच बोलण्याचे टाळावे. जेवण करताना कोणाला सवय असते जास्त बोलण्याची. आज इतकाच भाग राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. त्याच्या आधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण माझे रोजचे जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील. लक्षात ठेवा, त्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमची काही अडचणी, एखादा पॉईंट नसेल समजला तर आपण लाईव्ह लेक्चर घेऊ आणि त्याच्यामध्ये कंप्लीट करू. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.